जावा येत ना आता धर दप्तर तिला देता वे. गुड मॉर्निंग. तर आज मी सकाळच्या पारीच व्हिडिओ घेते बघा, बिना आंघोळीच्या आधीच, कारण मी आणखीन आंघोळ काय केली नाही. उठल्यापासून राहतच आवरत होते. आणि विषय असा झाला की रात्री आम्ही तिकडल्या घरी गेलतो गेम घेण्यासाठी आणि भरपूर उशीर झाला होता. रात्री तिथं 11:30 वाजल्या होत्या, 10-11. मग आत्यांना लय कंटाळा आलता आणि भाऊजींना पण झोप लागली होती. चला तेव्हा आता आत्या म्हणल्या आपण इथं झोप, मला चलो वाटाना. मग आम्ही तिथं झोपलो आणि आता सकाळच्या पारी 6 वाजता उठून आलो इकडं. 5 वाजल्यापासून आत्याने मी जागं एकदा जागाले आले ना म्हणजे झोपच लागत नाही बघा. आजकाल तसंच होतं, जसं दिवस उजळला तशी झोप येते, डोळे म्हणजे गुंगी चढल्याने होते. आणि मग इथे पडदिसं पाणी ठेवलं 6:30 वाजता. इथं आलो, चलत आलो. मग रातून हाताने आंघोळ केली, तिचा डबा बनवला मी. रातूच्या डब्यासाठी पोहे केलं. रातूची शाळा आज थोड्या वेळाच 10ला सुटायची, 8 ते 10 कार्यक्रम आहे शाळेत. बुट घालून चालले आहे का नाही, राहू दे, पुसायचीच आहे फरशी आता. चला तर मी आता रेडी झाले आणि मी चालले शाळेत. सगळं रेडी झालं. ओके म्हणते. आणि राधू म्हणली आज चपाती भाजी नको, पोहे ते मम्मी करून, आणि मिठाची मटकी मीच करून दिली, तिला आवडते म्हणून. पोहे आणि मिठाची मटकी. कारण ना 8 ते 10 वाजता लगेच शाळा सुटणार आहे. 2 तासाचा 8 वाजता भरते आणि आम्ही जनगण म्हणतो तर 9 वाजता. क्रीम कशी लावली इथं पण लावली. चल बाहेर बाहेर नेऊन ठेवली ना शेखे. तर चला मी घेते आवरून, आता बाहेरचं झाडायचंय. तरी तेल लावलंय काल थोडस, धुतल्या भारी हातात. ह्याला मी डव शॅम्पू लावते, त्याच्यामुळे छान होतं एकदम शिल्की मऊ. झाडायचंय आता. राधूला रोज शाळेमध्ये लावलं ना मी इकडं झाडून घेते, कामाला सुरुवात करते. कॅलेंडर जुनं फाडून टाकलं. इथं काय पण आणतं काय करावं. आज नाही एवढा पाला पडला. 2023. आत्या पण झोपल्या तिकडं. आत्याला म्हणलं झोपा. असा पण एक राऊंड झालाय चलून वरनं खाली उस्तर बघा. पप्पाने काय 1 लिटर दूध. तर झाले बघा माझी सगळी कामं. बाहेरचं झाडून काढलं, सगळं घरातलं रस्त्यापर्यंत झाडून काढलं, पलीकडं डांबरीपर्यंत बघा. आणि खूप वेळ गेला आवरायला. मग भांडी घासली, किचन आवरलं आणि आंघोळ पण केली आणि देवपूजा पण करून घेतली. ओम आलाय तिकडल्या घरनं. ओम तिकडं होता सकाळी, चल म्हणलं उठवत होते तर आला नाही. दुर्गा खाती पोहे, दोघांनी नाश्ता केला. लागला का तिकट? आज आहे शनिवार आणि ओम म्हणतो शाळेत नको जायला, इकडं देवपूजा करून घेतली. बरं बाबा उद्या सुट्टीच आहे. पडदिसलं दाते घासून नाश्ता केला त्याने आणि त्याच्यासाठी पाणी ठेवलं होतं तापायला. तुम्हाला आता मागच म्हणलं होतं बघा मी, आम्ही तिकडल्या घरी गेलतो कारण भाऊजी आले इकडं पोरांना न्यायला, गेम घ्यायचा होता म्हणून. आणि मी नुकतीच पाणी आणायला चालले, भाऊजींची गाडी आली. भाऊजी म्हणलं वहिनी चला तिकडल्या घरी, पोरांना पण घ्या. म्हणलं थांबा पाणी आणू द्या. मग जार आणला पाण्याचा. आणि तिथं गेल्यानंतर वेगळाच गेम घ्यायचा होता, म्हणजे दुसराच कशाच तरी, पण ते काय आणायचं होतं ना ते भेटलं नाही म्हणून ते कॅन्सल केलं आणि बॉब्या आणल्या, बॉब्याचा गेम घेतला. तर मी भाऊजीला आधीच नको म्हणलं होतं कारण मला त्रास होतो तेलकट वासाने आणि मी खात पण नाही असं तेलामध्ये काय तळलेलं बघा. पण भाऊजी म्हणलं असू द्या वहिनी, नुसतं उभा तरी राहावा तिथं. मग मी तरी पण नकोच म्हणलं, पण भाऊजी 2दा म्हणलं म्हणून मी हा म्हणले परत. आणि ते काय झालं, बॉब्या तळ्याच तोपर्यंतच टेबलवर आणून ठेवला आणि लगेच गेम चालू केला, कारण तयारी आधीच केली होती ना गेम घेण्याची. मग गरम गरम खायचं कसं, त्याला तेल भरपूर असतं. तुम्हाला तर माहिती आहे घरात तळलेल्या बॉब्यामध्ये किती तेल राहतं, लवकर काही वितळत नाही ते तेल. आणि माझं तसं डोकं रोज दुपारनं सकाळनं एक टाईम कोणा दुखतं म्हणून मी काय जास्त काय सांगत नाही. आता तुम्ही म्हणतासारखं दुखणं म्हणते म्हणून मी बंद केलं तसलं हे करायचं, मी शब्द पण घेत नाही त्या दुखण्याचा. आणि त्याच्यामुळे मी नको म्हणलं होतं, त्या वासानेच मला मळमळायला लागलं होतं बघा. पण तरी पण मी सहन केलं. आणि कुठं गेम चालू गेला भावाचे म्हणलं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून मी काय केलं, जसं कॅमेरा येईल तसं खाल्ल्याने करत होते. फक्त 2 बॉब्या घेतल्या तेवढ्या. राधू दार कोण वाजवतंय बघ ग. तेवढ्या पुरतं खाल्लं, पण तेवढ्याने पण मला त्रास व्हायला लागला. मग मी थोड्या बाहेर बसले. मग तिथनं पुढं मग घरी यायचं होतं. मॅडम मी सगळ्या बसल्या होत्या. कोण आले?
आपा असते आप्पा आपाच आहे उघड. मग मॅडम म्हणल्या थांबा आता आपण गप्पा हे मारतात सगळेजण तर बसा म्हणल्या. मग बसूस तरी करूस तर जेवण करूस तर 10-11 वाजल्या. आत्या म्हणल्या कंटाळा आलाय चालायचा. मी म्हणलं असू दे आपण चलत जाऊ, नाहीतर तुम्ही गाडीवर या म्हणलं भाऊजींच्या. नकोच म्हणायला लागल्या. मग तिथंच झोपला आम्ही सगळेजण. सकाळनं उठून आलो बघा. आला रे तिकडं तिकडं नुसतं एवढंच घालावं लागतं. सगळे इकडल्या घरी की तिकडल्या घरी, तिकडनं की इकडनं, परत शाळेत की परत ट्युशनला. कुणाचा ब्लॉग आहे? माझं. आणि राजूचा ब्लॉग तुम्ही अपलोड करते बघा, बघू दुपारनं करेन. आता सगळ्यांचं संकट पडल्यात म्हणून मी माझा आपण व्हिडिओ लेट टाकणार आहे, थोडा अर्ध्या तासाने. त्याच्यामुळं उशिरा आहे का नाही, हेच आपण उशिरा दुपारनं 2 वाजता टाकते. काय सारखं बदलते ट्युशन टाइम. आता काय करते पेपर तर. हा आपा हो अगोदर नाही अगोदर पुन्हा घेतला नाही 12. आणि झोपायच्या आधी बघा आत्या म्हणलं तर थोडं थोडं जेवण करा. आणि राधू तर आधी झोपली होती गेम घेतलं की. आणि कारण की इथनं जातानाच पोरांनी जेवण केलं होतं दिवस होताना 6, 6:30, 7 वाजता. आणि मी पण थोडंसं खाल्लं होतं त्यांच्याबरोबर, त्या गोळ्याने भूक लागते म्हणून. मग काय भूकच नव्हती. मी 2दा-3दा म्हणलं नको, आत्या म्हणल्या उपाशी झोपायचं नसतं. मग थोडासा वरण भात खाल्ला आणि मग ओमने पण खाल्लं माझ्या नावाने. मग इकडं आत्या आल्यानंतर मी आत्यापुरतं स्वयंपाक करणार होते, पण आत्या तिथनं जेवण यायच्या होत्या सांगितलं होतं आधी. म्हणून मी काय रात्री परत स्वयंपाकच केला नव्हता. सकाळची एक चपाती भाजी पण होती, म्हणलं पोरांना भूक लागली तर खात्या. तसं मी दुपारनं पोरांना खायला करते ना, त्याच्यामुळं काय पंचायतच होत नाही. तर झालं बघा सगळं आवरून, ओमचं पण आवरलं आणि 10 वाजले इथंच. तर आता निघालो आम्ही शाळेमध्ये. आणि ओम इकडं तयार आहे. ओम झालंय, दप्तरही घेतलंय त्याने. आणि दुर्गा काय मोबाईल बघत होती म्हणून माझं पटापट उरकलं, कपडे पण धुवून टाकले. ए थांब वामा, थांब 2 मिनटं, कुलूप लावू दे. सकाळी झाडलं होतं तर एवढा पाला पडलाय, सकाळी एक पाला नव्हता. ओम तर गेला पुढं रस्त्याला आणि मी राधूची वाट बघते. 10ला शाळा सुटायची होती. 5-10 मिनटं तरी लागतात, 15-20 मिनटं घरी यायला. 10 वाजून 11 मिनटं झाल्यात मी थांबली. पण आता का राधू याय नाही तर कुलूप लावायचे बघते. आता रोहिणीला सांगते, तर जवळ शेजारी राहतात मुली, तिला सांगून जावं लागेल. चावी पण तिच्यात जवळ तिथे. आता आली माझी कुलूप उघडून देईन बघा. ते थोड्यातनं हुका चौकून मी जाईन शाळेत आणि राधू येईन घरी, असं होईन बघा. एकटं असलेलं टेन्शन आहे, असंच होतंय बघा घरी कोणी नसल्यावर. जावा येत ना आता, धर दप्तर, तिला नेता वे या महागारी. हा कसली बॅग? हा बॅग बाहेर आली बघा राधू शाळेत. चावी ठेवून गेलते मी इथं वैष्णवीपाशी. म्हणलं आली राधू तर तिला चावी दे. आप्पा आला निम्म्या रस्त्या पोतर, मग आप्पाने सोडवलं ओमला शाळेत. शाळेत जवळजवळ गेले, आप्पा आलं तर मी आले निम्म्यातनं. लय भारी मदत करते ग, होय का? असं तो का तिथं दोरे आहे.